एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जवळपास 1 तास बैठक झाली आहे। सूत्रांकडून ही माहिती देण्यात येते। देवेंद्र फडणवीस काल वर्षा बंगल्यावर दाखल झाले आणि या ठिकाणी महत्त्वाची बैठक झाली। या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही चर्चा झाली। सोबतच दोघांनी आपल्या पक्षातल्या संभाव्य मंत्री यांच्यावर चर्चा केल्याची माहिती कळतेय। ज्या आमदारांमुळे महायुतीमध्ये तेढ झाली त्यांना मंत्रिमंडळामधून लांब ठेवण्याचा निर्णय झाल्याची माहिती देखील सूत्रांकडून कळतेय। त्यामुळे ही एक हाय व्होल्टेज भेट म्हणावी लागेल। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची ही काल रात्री बैठक झाली। 1 तास ही बैठक झाल्याचं कळतंय। देवेंद्र फडणवीस काल वर्षावर गेले होते आणि त्यावेळी या ठिकाणी महत्त्वाची चर्चा झालेली आहे। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। आणखी या संदर्भात त्यांच्याकडून तपशील जाणून घेऊया। कपिल, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची 1 तास काल बैठक झाल्याचं कळतंय। बऱ्याच महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली आहे। काय नेमके चर्चेचे मुद्दे होते? नक्कीच काल रात्री उशिराने 1 तास बैठक झालेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये वर्षा बंगल्यावर ही बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे होणारा जो मंत्रिमंडळ विस्तार आहे, त्या मंत्रिमंडळामध्ये कोण कोण मंत्री असतील, कोण कोण संभाव्य नावं असतील या विषयावर महत्त्वाची चर्चा झालेली आहे। नवीन चेहऱ्यांना चान्स देण्याचं याच्यावर चर्चा करण्यात आली। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे मंत्री आहेत, ज्या मंत्र्यांमुळे महायुतीमध्ये तेढ निर्माण झालं होतं, महायुती राजकीय धोक्यात आली होती, एक फटका बसला होता राजकीय, अशा नेत्यांना लांब ठेवण्याचा एक महत्त्वाचा निर्णय या चर्चेमध्ये घेण्यात आलेला आहे। त्यामुळे ही महत्त्वाची राजकीय चर्चा करण्यात आलेली आहे। काही दिवसातच मंत्रिमंडळ विस्तार करायचा आहे, काही दिवसातच सत्ता स्थापन करायची आहे। निश्चितच मंत्रिमंडळामध्ये कोणाची नावं असणार याबाबत जनतेमध्ये उत्सुकता असताना ज्यांनी महायुतीमध्ये तेढ निर्माण केली आहे अशा मात्र मंत्र्यांना लांब ठेवलं, अशा नेत्यांना लांब ठेवलं जाणार आहे मंत्रिमंडळातून, हे निश्चित झालेलं दिसतंय। धन्यवाद कपिल दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।